सूरज चव्हाणांना छावाच्या कार्यकर्त्यांच्या अंगावर हात टाकणं भोवलं, अजित पवारांनी राजीनामा द्यायला सांगितलं। लातूर येथे अखिल भारतीय छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण करणारे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष सूरज चव्हाण यांची अखेर उचलबांगडी झालेली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा अजित पवार यांनी सूरज चव्हाण यांना तातडीनं भेटायला बोलवलंय। मात्र ही भेटीपूर्वीच अजित पवार यांनी सूरज चव्हाण यांना राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रदेश अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची सूचना दिली। अजित पवार यांनी भेटायला बोलवल्यानंतर सूरज चव्हाण यांच्यावर कारवाई होणार असे संकेत मिळत होते। राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांनी सूरज चव्हाण यांच्या कृत्याबद्दल जाहीर नाराजी व्यक्त केली। त्यानंतर आता अजित पवार यांनी सूरज चव्हाण यांना पदमुक्त होण्याचे आदेश दिले आहेत। त्यामुळे आता सूरज चव्हाण लवकरच आपल्या पदाचा राजीनामा देतील असे सांगितले जाते। अजित पवार यांनी सोमवारी या संदर्भात एक ट्विट केलंय आणि त्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की काल लातूरमध्ये घडलेल्या अत्यंत गंभीर आणि निषेधार्ह घटनेच्या पार्श्वभूमीवर मी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष सूरज चव्हाण यांना त्यांच्या पदाचा त्वरित राजीनामा देण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत। पक्षाच्या मूल्यांच्या विरोधात जाऊन हे केले जाणारे वर्तन आहे कोणत्याही स्थितीत स्वीकारलं जाणार नाही। त्यासाठी हा कठोर निर्णय घेतलेला आहे असं अजित पवार यांनी म्हटलेलं आहे। सूरज चव्हाण हे अजित पवार यांच्या निकटवर्तीयांपैकी एक होते। अजित पवारांनी शरद पवारांची राष्ट्रवादी सोडल्यानंतर त्यांच्यासोबत सुरुवातीच्या टप्प्यात बाहेर पडणाऱ्या नेत्यांमध्ये सूरज चव्हाण यांचा समावेश होता। त्यामुळे सूरज चव्हाण यांच्यावर झालेली ही कारवाई मोठं पाऊल मानलं जात आहे। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई।